पोलिसांची अचानक धावपळ, नागरिक झाले भयभीत। सोलापूर रेल्वे स्थानकावरील मॉक ड्रिल, सतर्कता तपासणी यंत्रणा उत्तीर्ण। 1 तास 43 मिनिटातच मोहीम फत्ते। प्रतिनिधी सोलापूर, वेळ सकाळ 11ची। सोलापूर कंट्रोल येथे फोन वाजला। रेल्वे स्टेशन येथील आरक्षण केंद्रात 2 अतिरेकी लपून बसलेले। स्टेशन बॉम्बने उडवून देऊ या धमकीच्या फोनने सारी यंत्रणा खडबडून जागी झाली। लोहमार्ग आरपीएफ, स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन यंत्रणा यांना वायरलेस वरून कॉल देण्यात आला। अवघ्या काही मिनिटातच सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। रेल्वे पोलीसही सोबतीला होतेच, तसेच तपासणी सुरू झाली। तेवढ्यात श्वान पथकही दाखल झाले। पोलिसांचा इतका मोठा फौजफाटा पाहून प्रवाशांमध्येही गडबडाट पसरली। या साऱ्या यंत्रणा मात्र सतर्क आणि वेळेत घटनास्थळी दाखल झाली याचा अभिमान साऱ्यांना वाटला आणि पोलिसांचं मॉक ड्रिल यशस्वी झाले। सोलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे आरक्षण केंद्र येथे 2 अतिरेकी आल्याची माहिती पोलीस प्रशासनाला बुधवारी दिनांक 21 सकाळी 11:30 वाजता मिळाली। यानंतर पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवत एका अतिरेक्याच्या मुसक्या आवळल्या, तर पोलीस कारवाईत 1 अतिरेक्याचा मृत्यू झाला। सकाळी 11:30 ते 1:15 या वेळेत स्थानक परिसरात चाललेला हा थरार मॉक ड्रिल असल्याचे समोर आल्याने प्रवाशांची सुटकेचा श्वास घेतला। सोलापूर शहर पोलीस, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेने ही सतर्कता तपासली। बुधवारी सकाळी 12:30 वाजता रेल्वे स्थानकाच्या उजव्या बाजूच्या रेल्वे आरक्षण केंद्र कार्यालयाजवळ प्रवाशांची वर्दळ होती। यावेळी प्रवाशांच्या वेशात तोंडाला काळा रुमाल बांधून 2 अतिरेकी स्थानकात माहिती समजताच प्रवाशांचा थरकाप उडाला। ही माहिती आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांना मिळताच त्यांना अचानक स्थानक गाठले। दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेच्या सूचना देत अफवा पसरवणार नाही याची दक्षता घेतली। नंतर सोलापूर येथून बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, दंगा नियंत्रक पथकांसह सोलापूर यंत्रणा दाखल झाली। त्यानंतर त्यांनी अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन केले। नकार दिल्याने झालेल्या दुष्मचक्रीत 1 जण चकमकीत जखमी झाला तर दुसरा मृत्यू पावला। 1.25 तासाने पोलिसांना यश आले। हा सर्व प्रकार मॉक ड्रिल असल्याचे कळताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला। यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे, अतिरिक्त विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त दिनेश कनोजिया यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मॉक ड्रिल यशस्वी झाले।